आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोला शहरात सर्वत्र सुरू आहेत वर्ली जुगार अड्डे, पोलिसांची मात्र कारवाई नाही। शहरातील धूळ निर्मित प्रदूषणाकरिता बिल्डर जबाबदार, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकूनही कारवाई शून्य। दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित डॉक्टरांची अनास्था, वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दिव्यांग त्रस्त। शहरातील पे अँड पार्किंगवर अतिक्रमणधारकांचा कब्जा, अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी। गोरक्षण रोड परिसरातील एका बंद घरात झाली चोरी, खदान पोलीस करीत आहेत तपास। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील सर्व तपास यंत्रणेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वर्ली मटका सुरू आहे। असे असताना थेट सिंधी कॅम्प चौकात वर्ली अड्डा सुरू झाल्यास नवल वाटायला नको, अशी काय ती तिखट प्रतिक्रिया नागरिकांची आहे। त्याचबरोबर सामान्य नागरिक सिंधी कॅम्प चौकात वर्ली अड्डा का नाही अशी विचारणा करत सुटले आहे। शहरात वर्ली अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची ओरड नागरिकांची आहे। त्यामुळे नागरिकांद्वारेच अशा प्रकारे माहिती समोर येत असून अकोट फैल भागात सर्वाधिक तर जुने शहर भागात देखील वर्ली अड्डे असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचा देखील या विरोधात रोष आहे। शहरातील एका तपास यंत्रणेच्या कार्यालयाच्या मागे थेट वर्ली अड्डा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आता फक्त सिंधी कॅम्प चौकात वर्ली अड्डा सुरू करण्याचे धाडस वर्ली अड्डा संचालकांनी दाखविले नाही, अशी काय ती तिखट प्रतिक्रिया नागरिकांची उमटत आहे। सगळेच वर्ली अड्डा संचालक हे महिन्याला चढावा देत असल्याने गरीब अशिक्षित जनतेची लूट होत आहे। इतकेच नाही तर यामुळे मोठा सामाजिक आणि कौटुंबिक कलहाचे प्रकरण समोर येत आहे। गरिबी, दारूचे व्यसन, सट्टा, वरील लावण्याचा उद्योग, त्यामुळे तरुण पिढी बर्बाद होत असून अनेक परिवारांना यामुळे 2 वेळचे जेवण देखील मिळत नसल्याची माहिती आहे। अशा वर्ली अड्ड्यांना बंद करण्यासाठी तपास यंत्रणा काही ठोस उपाययोजना करतील काय, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे। शहरातील अनेक रस्त्यांवर धूळ, माती, रेती असून नियमित साफसफाई होत नसल्यामुळे हवा प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशाची नियमावली महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे धूळ खात पडली आहे। त्याचा थेट फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे। शहरातील धूळ आणि मातीसाठी मोठ्या प्रमाणात बिल्डर जबाबदार असल्याचे बोलले जाते। हवा प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात गेले असताना अकोला शहरात बिल्डरांबरोबर सर्वत्र होत असलेल्या बांधकामाचा फटका थेट नागरिकांना बसत आहे। मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य पडलेले असून त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे। इतकेच नाही तर शहरातील अनेक रस्त्यांवर धूळ, माती, रेती असून ती नियमित साफ होत नसल्यामुळे हवा प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशाची नियमावली महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे धूळ खात पडली आहे। शहरात श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली असून बाळदमा, अस्थमा, सर्दी यांच्या रुग्णात वाढ झाल्याचे चित्र आहे। शहरातील 4 झोन अधिकाऱ्यांना या विषयावर कारवाईचे सक्त आदेश दिले असताना कारवाई मात्र होताना दिसत नाही। शहरातील बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही। प्रदूषणामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले होते। त्याचबरोबर राज्यातील महापालिकांना हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते। राज्यातील सर्वच महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकामांसाठी कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे, पण अद्याप महसूल पथक तसेच अकोला महापालिका ॲक्शन मोडवर आली नसल्याचे चित्र असून त्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे। महापालिकाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झोन प्राधिकृत अधिकारी म्हणून विजय पारतवार, पश्चिम झोन प्राधिकृत अधिकारी म्हणून दिलीप जाधव, उत्तर झोन प्राधिकृत अधिकारी म्हणून विठ्ठल देवकते आणि दक्षिण झोन प्राधिकृत अधिकारी म्हणून देविदास निकाळजे यांची नियुक्ती केली आहे। पण शहरात महापालिकेद्वारे अशा प्रकारे हवा प्रदूषणात हातभार लावणाऱ्या व कुठलीही उपाययोजना न करणाऱ्या बांधकामांवर तसेच कामांवर कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली आहे। बांधकाम साहित्यांची रस्त्यावर लावण्यात येणारी विल्हेवाट, डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणे, शहरात कचरा गोळा केल्यानंतर जाळला जाणे हे उद्योग सुरूच आहेत।
त्यात रस्त्यावर बांधकाम साहित्य, खोदकाम आदी कामांनी शहरातील रस्त्यांवर धूळच धूळ असून रस्ते साफसफाई मात्र होताना दिसत नाही। उंच इमारतींचे बांधकाम क्षेत्र उंच पत्र्यांनी, हिरव्या जाळीदार कपड्यांनी झाकण्याची गरज आहे। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मेन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच येत नसल्याने दिव्यांगाची मोठी अडचण होत आहे। डॉक्टर स्वतःचा खाजगी व्यवसाय आणि क्लिनिक करून त्यांना वेळ मिळाल्यावर दिव्यांग तपासणीसाठी येत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। त्यामुळे दिव्यांगांना केवळ वाट पाहावी लागत आहे। अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर, इतर आजाराने झालेले दिव्यांगत्व, अपघाताने आलेले दिव्यांगत्व, जन्मतः दिव्यांगत्व अशा विविध प्रकारे दिव्यांगत्व आलेल्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते। पण दिव्यांगाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच येत नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे रुग्ण तासनतास डॉक्टरांची वाट पाहतात। अकोल्यातील लोकप्रतिनिधींचे मेन हॉस्पिटल प्रशासनावर वचक नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे। इतकेच नाही तर रुग्ण कल्याण समितीचे दुर्लक्षामुळे रुग्णालयातील अनागोंदी कारभार आहे। बेशिस्त डॉक्टरांवर कुठलीही कारवाई मात्र होताना दिसत नसल्याने दिव्यांगांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पे अँड पार्किंगचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी सोडवला असला तरी या पे अँड पार्किंगवर अतिक्रमणधारकांनी कब्जा केल्यामुळे नागरिकांना वाहन पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 4 वर्षांपासून पे अँड पार्किंग बंद असल्याने महापालिका लाखोंच्या उत्पन्नापासून वंचित राहिली होती। अखेर जुलै 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निविदा प्रक्रियेद्वारे 1 वर्षासाठी तात्पुरते कंत्राट देण्यात आले। शहरात 13 ठिकाणी पे अँड पार्किंग सुरू होऊन 3.5 महिने झाले नसताना सर्वच ठिकाणी अतिक्रमणधारकांनी कब्जा केलेला दिसत आहे। पार्किंग झोनमध्ये छोटे व्यावसायिक गाड्या उभ्या करत आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षपणामुळे मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणधारकांचे मनोधैर्य उंचावल्याचे दिसून येत आहे। परिसरातील सर्व पार्किंग झोनमध्ये अतिक्रमणधारक बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहे, तर दुसरीकडे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुसतेच आपले वाहन रस्त्यावरून इकडे तिकडे फिरवताना दिसत आहे। त्यांना कदाचित ही समस्या दिसत नाही। बाजार आणि शासकीय निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाहने लावायला जागा मिळत नाही, तरीही महापालिकेची याकडे डोळेझाक सुरूच आहे। महापालिकेच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या पार्किंग झोनमध्ये आता हातगाड्या उभ्या केल्या जात आहे। शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे पाहून नागरिकांकडून अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोरक्षण रोड, रचना कॉलनी परिसरात चोरट्यांनी एका घराला लक्ष्य करीत मुद्देमाल लंपास केला। घर मालक बाहेरगावी असल्यामुळे या घटनेत कितीचा मुद्देमाल लंपास झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही। विशेष बाब म्हणजे या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले होते। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोरक्षण रोडवरील रचना कॉलनीमध्ये राहणारे सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर प्रल्हाद साडवळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाच्या कुलूप कुंडा तोडून आत प्रवेश करीत चोरी केल्याची घटना समोर आली आहे। प्रभाकर ढवळे हे आपल्या परिवारासह नाशिकला गेलेले होते। त्यामुळे या घटनेत चोरीचा किती मुद्देमाल लंपास झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही। विशेष बाब म्हणजे प्रभाकर ढवळे यांच्या घरात मागील बाजूस भाडेकरू सुद्धा राहतात। ते सुद्धा गावाला गेले होते। आज दुपारी ते परत आल्यानंतर त्यांना प्रभाकर ढवळे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला आणि कुलूप आणि दरवाजाचा कोंडा तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी प्रभाकर ढवळे यांना फोनद्वारे माहिती दिली। त्यानंतर प्रभाकर ढवळे यांनी त्यांचा भाऊ संतोष ढवळे यांना माहिती दिल्यानंतर संतोष ढवळे यांनी खदान पोलीस स्टेशनला सूचित केले। त्यानुसार खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी माहिती व फोटो घेतले असून प्रभाकर ढवळे हे मंगळवारी परत आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे समजते। विशेष बाब म्हणजे प्रभाकर ढवळे यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असून या कॅमेऱ्यात कदाचित हे चोरटे कैद झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। प्रभाकर ढवळे हे अकोल्यात आल्यानंतर या घटनेत किती चोरी झाली या संदर्भात अधिकृत माहिती मिळणार आहे। या चोरीच्या घटनेबाबत संतोष ढवळे यांनी माहिती दिली। मी संतोष ढवळे, माझे मोठे भाऊ इथे राहतात रचना कॉलनीमध्ये देशमुख नदी प्रेसच्या जवळ आणि मी राहतो मलकापूरला। तर माझ्या भावाचा मला फोन आला की बा असं ते भाडेकरी आले आणि त्यांनी पाहिलं की बा घरामध्ये चोरी झाली। तर मी बघितलं तर पोलीस स्टेशनला गेलो। ते पोलिसांना वगैरे मी इथे आणलं आणि पोलिसांनी चेक केलं पूर्ण।
आणि बाकी उद्याला भाऊ येणार आहे, त्यावेळेस काय काय गेलं किंवा काय नाही गेलं ते समजेल उद्याला. तोपर्यंत आम्हाला काही समजणार नाही. घरचे लोक कुठे गेले? सर्वच फॅमिली गेलेली आहे बाहेर गावाला, नाशिकलाच गेलेले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकात सिग्नल व्यवस्था केली, परंतु काही दिवसांपासून शहरातील सिग्नल व्यवस्था सुरू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोला शहरात महानगरपालिकेच्या वतीने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा करण्यात आली, परंतु गेल्या काही दिवसांपासून ही बंद पडली असून शहरातील अग्रसेन चौक, मुख्य बस स्थानक चौक, अशोक वाटिका चौक, नेहरू पार्क चौक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढती वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर आहे. अकोला शहरात सिव्हिल लाईन चौक ते दुर्गा चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच अशोक वाटिका चौक ते अग्रसेन चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असून सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. लाखो रुपये खर्चून सिग्नल व्यवस्था लावण्यात आली, मात्र त्याचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थांना भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी देत तेथील प्रमुख विश्वस्थांशी संवाद साधत आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानिमित्ताने शहरात तसेच श्री संस्थान परिसरात चोख बंदोबस्त होता. सरसंघचालक मोहन भागवत यांचे आगमन पार्श्वभूमीवर सनई, चौघडा, टाळ मृदुंगाच्या निनादात ब्रह्मवृंदांच्या हस्ते संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्र उपचारात औक्षण करण्यात आले. श्री संस्थानकडून सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वासांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्री संस्थानकडून राबविण्यात येत असलेल्या लोकोपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली. या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संघचालक मोहन भागवत हे प्रमुख देवस्थानांना भेटी देत आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली बाळापूर तालुक्यातील हाता येथील 155 पैकी 43 एकरावर 102 क्विंटल उत्पादन झाले आहे. त्यापूर्वी 40 एकर शेत जमिनीच्या पिकासह लिलाव झाला असून उर्वरित जमिनीच्या लिलावासाठी प्रशासनाकडून हालचाली करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली बाळापूर तालुक्यातील हाता येथील 155 पैकी 43 एकरावर चांगले उत्पादन झाले असून 40 एकर शेत जमिनीच्या पिकाचा लिलाव करण्यात आला. उर्वरित जमिनीच्या लिलावासाठी प्रशासनाकडून हालचाली करण्यात येत आहे. पिकांच्या लिलावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यामधील 43 एकर शेत जमिनीवरील सोयाबीन कापणी, मळणी तसेच वाहतूक करीत त्यामधून चांगल्या प्रतीचा भाव मिळाला असून सदरचे सोयाबीन हे 4,68,390 रुपयाने विक्री करण्यात आले आहे. यंदा शेतजमीन एका वर्षासाठी भाडे तत्वावर वाहितीसाठी देण्याकरिता जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत 3 वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती.
155 एकर शेतीसाठी एकूण रक्कम 9,80,500 बोली लावण्यात आली। मात्र ही रक्कमही सरकारी अपेक्षित दरापेक्षा कमी असल्याने पुन्हा प्रक्रिया राबविण्यात आली। सर्वाधिक जास्त रक्कम 3,70,000 होती, त्यामुळे निविदा मंजूर करण्यात आली होती। मात्र नंतर संबंधितांनीच भाडेपट्टा परत केला होता, त्यामुळे 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आणि 40 एकर जमीन भाड्याने देण्यात आली होती। जिल्हा परिषदच्या कृषी विभागाने जिल्हा सोसायटीकडे सोयाबीन हस्तांतरित केले आहे। सोसायटीच्या माध्यमातून विक्रीची प्रक्रिया पार पाडण्यात आली। 102 क्विंटल सोयाबीन विक्रीतून जिल्हा परिषदच्या उत्पन्नात भर पडणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली। मोजे हाता तालुका बाळापूर येथे आपली जिल्हा परिषदची 155 एकर जमीन आहे। त्यामध्ये खरीप हंगामामध्ये ती आपण लिलाव प्रक्रिया पार पाडली होती, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कमी रक्कम आलेली असल्यामुळे त्यासाठी आपण परत त्याची लिलाव प्रक्रिया केली आणि त्यामध्ये 40 एकराची जमीन जी आहे ती आपण 12.5 लाख रुपये रकमेला आपण लिलाव प्रक्रिया देऊन उर्वरित राहिलेली जमिनीपैकी पीक पेरणी केलेलं 43 एकर शेतावरचं आपण सोयाबीन कापणी, मळणी आणि वाहतूक करून ते आपण जिल्हा सोसायटीला विक्री केलं आणि त्याच्यामधून आपल्याला 101.63 क्विंटल एवढं सोयाबीनचं उत्पन्न आलेलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे भाव मिळाला असून आपल्याला 4,68,390 एवढी रक्कम त्याच्यापासून प्राप्त झालेली आहे। सदरचा हा आलेला निधी हा आपण शासन खाती जिल्हा परिषदेच्या जमा करत आहे। अकोला पातूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या 2 वर्षापासून सुरू असून सदर रस्त्याचे निर्माण कार्य अत्यंत संथ गतीने सुरू आहे। या मार्गावरील धुळीचे वाढलेले साम्राज्य पाहता अपघाताचे प्रमाणही वाढले आहे। अकोला ते अकोट रस्त्याचे काम गेल्या 6-7 वर्षांपासून सुरू असून आस्थागायत या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अगदी त्याच पद्धतीने अकोला ते पातूर रस्त्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत कासव गतीने सुरू आहे। रस्त्याचे बांधकाम अपूर्ण असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांचे अपघात घडून नागरिकांना जीव गमवावा लागला आहे। या रस्त्यावर एका बाजूला रस्ता खोदण्यात आला असून त्या ठिकाणी माती, चिखल, खडी आणून टाकण्यात आली आहे। माती व मुरुम दाबण्यासाठी त्यावर पाणी शिंपडणे आवश्यक आहे, परंतु संबंधित कंत्राटदाराने पाणी न शिंपडता रोलरच्या साहाय्याने माती आणि मुरुम दाबला जात असल्याने चित्र आहे। त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धूळ उडत आहे। रस्त्यावर उडणारी धूळ आणि सकाळ रात्री पडणारे धुके यामुळे येणाऱ्या वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही। रस्त्यावर रात्रीच्या वेळी असलेले अंधाराचे साम्राज्य पाहता दररोज वाहनांचे अपघात होत असून रस्त्यावर पसरलेल्या मुरुम व मातीमुळे अनेक वाहन चालक स्लिप होऊन जखमी होत आहेत। ही बाब लक्षात घेता संबंधित विभागाने ठेकेदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिक व वाहन चालक करीत आहेत। बायपास पातूर रोड है, यहाँ पे रोड का काम तो चालू है, लेकिन यहाँ पे धूल बहुत उड़ती है और ये धूल के कारण आगे की गाड़ी भी नहीं दिखती और यहाँ पे पानी भी नहीं मारा जाता और यहाँ पे लाइट भी नहीं है, तो इसका जल्द से जल्द बंदोबस्त किया जाए। अकोला शहरातील मोरणा नदीच्या घाटावर रविवारी सायंकाळी उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गंगा आरती भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आली। अकोला शहरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक राहतात। उत्तर भारतीय समाजाचा सर्वात मोठा सण पाहता शहरातील मोरणा नदी काठावर रविवारी छठपूजेचे आयोजन केले होते। या ठिकाणी उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी झाली होती। सूर्यास्तावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून यावेळी भाविकांनी अर्घ्य दिले। या ठिकाणी छठपूजेचे आयोजन केले होते। यावेळी गंगा आरती भक्तिमय वातावरणात पार पडली। या महोत्सवाची सांगता सोमवारी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन करण्यात आली। सूर्यषष्ठी महाव्रत, महापूजा, छोटकी छठ आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले। सूर्याची उपासना करण्यासाठी छठपूजेचे व्रत केले जाते। सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे। निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणाऱ्या या व्रतात आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रती समर्पणाची भावना असल्याचे उपस्थित भाविकांनी सांगितले। यावेळी उत्तर भारतीय भाविक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छठ एक महापर्व है। ये दिवाली के छठे दिन मनाया जाता है। इसका उपास 3 दिन तक चलता है। यह निर्जला उपास है। इसमें सूर्य भगवान की उगते हुए सूरज की पूजा करते हैं और डूबते हुए सूर्य की भी पूजा करते हैं।
यह बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। इस पर्व का दिवाली से ही इंतजार होते हैं बिहारियों का, और ये त्योहार नहीं, एक महापर्व है। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अकोला शहरात सर्वत्र सुरू आहेत बरली जुगार अड्डे, पोलिसांची मात्र कारवाई नाही। शहरातील धूळ निर्मित प्रदूषणाकरिता बिल्डर जबाबदार, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकूनही कारवाई शून्य। दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित डॉक्टरांची अनास्था, वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दिव्यांग त्रस्त। शहरातील पे अँड पार्किंगवर अतिक्रमणधारकांचा कब्जा, अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी। गोरक्षण रोड परिसरातील एका बंद घरात झाली चोरी, खदान पोलीस करीत आहेत तपास। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।